नमस्कार, माझं नाव डॉक्टर आश्लेषा गोखले. आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे की आता उन्हाळा सुरू होणार आहे. उन्हाळ्यात तुम्ही काय काय काळजी घेणार आहात? उन्हाळ्यात सर्वप्रथम लक्षात घ्या, पित्त फार जास्त शरीरात वाढून जातं. अशा वेळेला तुम्ही काय करणार आहात? तुमच्या आहारात तिखट, आंबट पदार्थांचं सेवन कमी करायचं आहे. त्याच्यासोबत माठामध्ये ठेवलेलं थंड पाणी प्या. फ्रीजमधलं पाणी पिऊ नका. बर्फावर जोर देऊ नका. तुम्हाला शरीराला थंडावा देण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत. जसे की तुम्ही धने जिऱ्याचं पाणी पिऊ शकताय, ताक पिऊ शकताय. ताकामध्ये तुम्ही जिऱ्याची पूड, थोडी खडीसाखर असं टाकून सुद्धा ताक पिऊ शकताय. उन्हातून जाऊन बाहेरून आलात की गुळ पाणी घ्या. त्याच्यामुळे काय होतं, शरीराला उन्हाचा होणारा त्रास खूप कमी होतो. जिऱ्याची पूड तर सर्वात उत्तम आहे शरीराला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. उन्हाळ्यात आपण अजून काय काय गोष्टींचं सेवन करू शकतोय? गुलकंद खाऊ शकतोय, मोरावळा खाऊ शकतोय. यामुळे तुमच्या शरीराला होणारा पित्ताचा त्रास खूप कमी होतो. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे. पाण्याची बाटली तोंडाला लावून गटागटा पिऊ नये. शांतपणे एका जागी बसून हळूहळू पाणी प्यावे. आता म्हणायला गेलं तर पाणी हे सर्वस्व आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. पण थंड पाणी पिऊ नका. बर्फ घालून केलेलं पाणी पिऊ नका. बर्फाचा गोळा खाऊ नका. बर्फाचा गोळा सर्वांनाच फार आवडतो. पण आता मला म्हणायला सांगायला हरकत नाही की मला म्हणतील की उन्हाळ्यात नाही घेणार बर्फाचा गोळा तर कधी घेणार? पण मित्रमैत्रिणींनो, बर्फाचा गोळा कुठे तयार होतो हे सगळं महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही घरी तयार करून खाणार असाल तर एखाद वेळेस चालेल. त्यामुळे आपण असं म्हणावं की पाणी प्यावे आवडीने, हो की नाही? आणि आजार पण पळावा सवडीने. त्यामुळे उन्हाळ्यात तब्येत सांभाळा. धन्यवाद.